निघाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडून वाड्यावर या. मग तू ही आखीची आखी बदामची राणी घेऊन आला. लाज नाही वाटत? नाही नाही बेटा तसं नाही, लाज वाटण्यासारखं काय आहे? काय आहे, मी तुझ्यावर नेहमी चिडचिड करायचो तू, आणि मी तुझ्यावर रागवायचं तू काय म्हणायचास? पप्पा तुम्ही माझ्यावर राग आल्यावर मी कोणाच्या पदरात जाऊन रडू? अरे मग तेव्हा मी 5 वर्षाचा होता, लहान होता, म्हणून मला आई पाहिजे होती. आईच्या कुशीत जाऊन पदरात रडायचं होतं. मग तोच पदर मी आता हा घेऊन आलेलो आहे. हा पदर, हा हो पदर, यो पदर माझ्यासाठी. हा घे बेटा पदर. रे पप्पा, हिने पदरचा पंच मारला. पंचकडे लक्ष देऊ नको, तुझ्या आईकडे लक्ष दे. आई बी नको, मला बायको पाहिजे. बेटा 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 नाही, बेटा नाही, बेटा नाही ना, बेटा नाही. अरे अरे बायको काय कोणाला पण मिळू शकते रे, पण आई, अरे जेव्हा आई नाही ना त्यांना जाऊन विचार त्यांना जाऊन. अरे त्यांना काय तो मला विचार ना, मला विचार. अरे आईची माया मला कधीच मिळाली नाही रे. जवानी दिवानी खूबसूरत जिद्दी पडोसन सत्यम शिवम सुंदर. हो ही जिद्दी पडोसन नाही, बाजूला जाडी पडोसन. गुदमरून मरण्याऐवजी यांच्या पायाखाली मी चिरडून मरण. जीवनाचा प्रश्न आहे ना त्यांच्या. जीवनाचं रे माझ्या जेवणाचं. भूक लागले, मला जेवायला दे. सांगितलं मागवलंय खायला येते. माझा आता फुसफुस दगा द्यायला लागेलाय. वैदिनू उगाच मरणाचा इशे काढू नको. हो माझ्या कोमल जीवाला लय त्रास होतो, काय समजली? प्लीज वाचवा, हो प्लीज वाचवा. कुठाय तो माझा नालायक नवरा? कुठाय तो माझा बिनकामाचा नवरा? कुठाय तो? हाय आताच आहे. वा, अजून या लिफ्ट मध्ये टाइमपास करतोय का? टाइमपास? हे घ्या, काय? हे घ्या माझे 4 कपडे, पटकन पिळून टाका. तुम्ही अशी नाटकं केल्यावर मी तुम्हाला सोडेन? मला माहितीये काम चुकार झालाय वा माणूस. काम करायला नकोय ना, म्हणून मुद्दाम असं अडकून बसलाय स्वतःला. काय तुम्हाला माहितीये ना? काय तुम्हाला माहिती ना मला फुलांची आणि मुलांची किती आवड आहे. आता काय मुलं हवेत? आधी फुलं पाहिजेत. हे काय, ह्यांना मी रोज सांगते ह्यांना व्यवस्थित झाडांना पाणी घाला. तर आता तुम्ही ज्याच्यासाठी इकडे आलेले आहात, म्हणजे शो एन्जॉय करायला, तो करता का? मी जाऊन बसता का प्लीज? ओय गुरु, चलो आओ बैठे सीट पर. ये कोचावर कोण आहे करकोचा? अरे हे काय, कोण टॉर्टॉइज आणलाय? हो ये टॉर्टॉइज नहीं जी, ये टॉयज है. एक मिनिट. टॉर्टॉइज पण नाहीये, टॉयज पण नाहीये, ते पेंग्विन आहे. ये पेंगुइन तो बर्फ विच रहता है. वो इतने कहाँ से आया? नाही त्याचं काय आहे, म्हाडाचा फ्लॅट लागलेला पेंग्विन आहे तो. कुठल्याही हवामानामध्ये नक्की जगेल. तेव्हा जाऊन प्लीज बसा, आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. पिद्दू पाजी, आता तुम्ही इकडे आला आहात म्हटल्यानंतर कुठल्या तरी सिनेमाचं प्रमोशन हे झालंच पाहिजे ना. बनताय म्हणजे कसं असतं, एखाद्या गोष्टीचं नाव आपल्याला आठवलं नाही तर आपण असं पटकन म्हणतो ना की XYZ गोष्ट आहे बाबा, किंवा XYZ सिनेमा आहे. तर YZ हेच नाव घेऊन आता एक सिनेमा येतोय. तर अशा YZ सिनेमाची YZ टीम आपल्या सगळ्यांना भेटायला इकडे आली आहे. आपण त्यांना मंचावरती बोलूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सईद तामणकर, पर्ण पेठे, सागर देशमुख, अक्षय टंचाळे. तर विशू, या सिनेमाच्या प्रवासामध्ये एखादा असा संस्मरणीय प्रसंग तुला आठवत असेल ना? ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. तो प्रसंग मी विसरूच शकत नाही. त्या दिवशी जेव्हा प्रोड्युसरने तिला सेटवर आणलं आणि मी तिला भेटले. तिला? स्टेला, आपल्या प्रोड्युसरची कुत्री. म्हणजे ज्या पद्धतीने
अशी भुंकली ना सेम स्टेला. आणि I tell you, नमना, म्हणजे ज्या पद्धतीने तिने माझा असा हात चाटला ना तसा हात माझा आजवर कोणी नव्हता चाटला. सो स्वीट. तिचे डोळे कसले गोड लबाड. मग मी सरळ प्रोड्युसरला सांगितलं नाव 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 आता मी स्टेला सोबतच राहणार. मग त्याच्यानंतर पुढचे 20 दिवस मी स्टेला प्रोड्युसरच्या घरी स्टेला. स्टेलाच्या नादात ना तू आपली जवळा पार्टी विसरतीये. मी सांगते मी ना रोज जवळा घेऊन जायचे आणि सगळ्यांना तो इतका आवडायचा ना जिथे बघाल तिथे जवळा जवळ सगळीकडे जवळ. ट्रॅफिक वालेसनी बोलू का खाकी वालेसला? आता ट्रॅफिक वालेसनी म्हणलं तर इथं नाक्यावर 60 सापडते ती. पण खाकी म्हणलं की तिकडे पोलीस स्टेशनला लांब जायला. तुमच्याकडे बंदूक आहे बंदूक? नाही ह्याला तोफीच्याच तोंडी द्यायला पाहिजे. अरे खाकीवाल्याला बोलव पटकन जा. पटकन जा. आता जाय ना. बी अलर्ट. एक लक्षात ठेवा पोलीस येईपर्यंत आपण थांबू शकत नाही. मुटका मारेन ना पळून जायचं नाहीये. आपण काहीतरी केलं पाहिजे कारण पोलीस यायच्यात ते इथून निसटू शकतात. मेजर साहेब मला सांगा काय करायचं ते. नाही या सोसायटीचा सेक्रेटरी आणि एक जागरूक नागरिक म्हणून मी तुमच्या बरोबर आहे. हे करायचं नाही. नाही सॉरी ए शान्या वाटतं तू काही एकटाच जागरूक आहे का? नाही मी हिच्या आला कल मी 2 पेग मारले. मी रात्रीपासून जागरूक आहे. मला सांगा फक्त काय करायचं. मी जागरूक आहे. काय करायचं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी या मिशन मध्ये सामील व्हायलाच पाहिजे. मेजर साहेब आम्ही खानदेश आहे. व्हेरी गुड. समाजासाठी आहे ना जीव ओवाळून टाकण्याची तयारी माझे. काय चाललंय हे करायचं नाहीये. मेजर साहेब मी सोसायटीसाठी जीव द्यायला तयार आहे. असं समोर आहे. नाही नाहीतरी माझ्या बायकोने मला मोरीत अर्ध मेला केलेलाच आहे. आता जो राहिला जीव आहे तो मी देशासाठी वाहून टाकणार आहे. अरे वा 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 मोरे वा. मी मिशन मध्ये जन्म झाला. तुझा कुठेतरी जन्म झाला. नंतर लग्न झालं. तू माझ्या मुलीचं नवरा आहे. हा अरे काय म्हणजे तुमचं हे घरगुतीच आहे सगळं. म्हणजे मी कशी काय केस जिंकू शकणार? अगं नाही ग याची लायकी नाही. हा केस हरणार. आणि तू कशी जिंकणार हा कसा हरणार याची मी पुरेपूर काळजी घेईन. डोंट वरी. तुम्ही हारण्याच्या नका बोलू. सासूबाईंनी मला सगळं सांगितलंय. काय काय हनीमूनचे केस पण हे हारले होते. काय बोलतोस? नाही हो तसं काही नाहीये. हनीमूनची केस हरलो असतं मला मुलगी झाली असती का? मग ऍक्च्युली काय झालं ज्या दिवशी आम्ही हनीमूनला जाणार होतो ना त्या दिवशी सकाळी एक केस होतो ती हारलो मी. आणि ती काय मी मुद्दाम हरलो कळलं का? म्हणजे काय झालं मला हनीमूनला जायचं होतं. वेळ होत होता तर म्हटलं आता युक्तिवाद करा प्रतिवाद करा मग ते काहीतरी ऐकवणं खूप वेळ जात होता. मग जज साहेब म्हटलं जज साहेब हा माझा अशिला याने खून केला याला फाशी द्या. ट्रेन पकडायची होती बाकी काय ना लवकर कसं हनीमून वेळेवर झालं पाहिजे. कसं काय तो हायकोर्टात जाऊन सुटला. हायकोर्टाने केवढे ताशेरे ओढले माहिती माझ्यावर. बोलतो काय स्वतःच सांगतो खूप प्रॉब्लेम झाला. बघितलं का असे तर वकील होते. अहो काय पण तुमचं सगळं वैयक्तिकच चाललंय. माझ्याबद्दल काहीतरी बोलूयात ना. अरे हा ही पण आहे ना आज आपल्याला विसरलोच नाही. चला चला केस सांगा मला चला. माय लॉर्ड यांची सिग्नल तोडल्याची केस आहे. ज्या बाईने ना सिग्नल तोडला म्हणजे ऍक्च्युअल मध्ये सिग्नल तोडलाय. डायरेक्ट सिग्नलला भिडवली गाडी. पुरस्कार देत नसतं. हरकत नाही तर आता सगळे कवी जमलेले आहेत. तर आता आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. स्त्री दाक्षिण्य म्हणून मी सर्वप्रथम कविता सादर करते. हे काय रेशमाची मिठी माझी सैल झाली. हे बघा रेश्मा. नाही माझं नाव बेबी आहे. ते बेबी रेश्मा माझा ऐका तुम्ही. हे बघा हे काय होतं आता? हा माझा दुसरा काव्य संग्रह आहे. नाही मगाशी वेगळं नाव होतं. एवढंच होतं आता असं कसं? हा भाग 2 आहे. असं आहे का? वा वा वा. आता हे काय आहे? हे माझं खंडकाव्य. वा 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 वा. पुढच्याच महिन्यात प्रकाशित होत आहे. नाही हरकत नाही. माझा मुद्दा एवढा नाही बोलू काय आधी आधीच काय नाही म्हणताय. मुद्दा सांगू दे ना आधी. सगळ्यात आधी नाही करताय.
तर माझा मुद्दा एवढाच होता की आपण इकडे सगळे जमलेलो आहोत, आपण एकत्रपणे परफॉर्म करायचं आहे. नाही हो नाही, मी मगाशी कट करत होतो, तुम्हाला ते बरोबर होतं. नाही असं शक्य नाही होणार. सगळ्यांनी एकत्र जर असं परफॉर्म केलं कविता तर असं ओव्हरलॅप होणार ना एकावर एक कविता, काय कळणार नाही. अरे ओव्हरलॅप होणार नाही, कारण ही स्पर्धा चमचा लिंबूची आहे.